श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गर्भाशय मुख कर्करोगावरच्या HPV लसीकरण मोहिमेला प्रारंभ. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परभणी जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी. आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके यांनी पाठवलेली ही माहिती. जागतिक महिला दिनानिमित्त परभणी इथल्या स्त्री रुग्णालयात महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबिर आणि गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंध करणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पार पडला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झालेल्या या शिबिरात सुमारे 124 महिलांची तपासणी करण्यात आली. राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांना अमेरिकेतील आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यात विशेषतः परभणी जिल्ह्यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन बोर्डीकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामातील ताणतणाव कमी होण्यासाठी परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चुरशीच्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन चांगलं काम करून क्रीडा स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परभणी जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. शहरातील श्री सारंगस्वामी विद्यालय आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली. जिंतूर तालुक्यातल्या कौसळी इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 396 फोम शीट्सचा वापर करून शिवरायांची देखणे रुबाबदार आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी भव्य कलाकृती साकारली होती. जिंतूर शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जिजाऊ महिला ब्रिगेडच्या वतीनं मशाल रॅली काढण्यात आली. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 376वा बीज कार्यक्रम परभणी जिल्ह्यात नावकी, कातनेश्वरसह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर हभप राम महाराज नांदगावकर यांचा कीर्तन सोहळा झाल्यानंतर प्रतिमेवर फुलांची उधळण करण्यात आली. ग्रामीण भागातील उत्कृष्ट आरोग्य सेवेसाठी जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 प्रदान करण्यात आला. परभणी शहरात कामगार भवन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. कामगार भवनाच्या माध्यमातून कामगार वर्गाला सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली तत्परतेनं मिळतील असं त्या म्हणाल्या. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या कापडसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते HPV लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झालं. पालकांनी आपल्या 14 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. हिंगोली जिल्ह्यात 13,288 किशोरवयीन मुलींना ही लस मोफत देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. हिंगोली इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोटोकॉल डिझायनिंग आणि एक्स्ट्राम्युरल फंडिंग संधी विषयक राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधनाची जाणीव आणि दिशा दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशभरातून 500 पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ इथं महाशिवरात्री निमित्तानं होणारा रथोत्सव 2.5 लाख भाविकांच्या साक्षीनं पार पडला. औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला. सभापती शिवाजी भालेराव यांच्या विरोधातला हा ठराव 13-0 मतांनी मंजूर करण्यात आला. वसमत इथल्या केम्ब्रिज कॉलेजमध्ये 12वीच्या पेपर दरम्यान शिक्षकाने CCTV बंद करून कॉपी पुरवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अज्ञात शिक्षकाविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत हिंगोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं वसमत तालुक्यातल्या शिरळी इथं धाड टाकून तब्बल 4 गुंठ्यातील अफूची शेती नष्ट केली. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्हास्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा 2025-26 संत नामदेव पोलीस कवायत मैदानात पार पडल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं. हिंगोली इथल्या लोकन्यायालयात 5,58,91,091 रुपयांची 131 प्रकरणं निकाली काढण्यात आली. केंद्र सरकारविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीनं हिंगोली इथं पदयात्रा काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कळमनुरी इथून सुरू झालेल्या या पदयात्रेतून आदिवासी तसंच वंचित घटकांच्या विविध समस्यांबाबत आवाज उचलण्यात आला.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.